शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोकसभा जागा वाटपात भाजप अन्याय करतंय अशी काल टीका केली होती। या टीकेनंतर रायगड जिल्ह्यामधील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। रामदास कदमांनी असे आरोप करणे त्यांना शोभत नाही असं म्हणत भाजपचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निलेश थोरे यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर टीका केली। कोकणामध्ये या महायुतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अनेक विकासशील कामे होत असताना भाजपवर असे आरोप करणे अशोभनीय असून यापुढे असे आरोप झाले तर ते सहन करून घेतले जाणार नाहीत असा इशारा देखील थोरे यांनी कदमांना दिला आहे। रामदासभाई कदम हे महाराष्ट्रात असणाऱ्या महायुतीचे एक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते आहेत। खरं तर जेव्हा भाईंनी उबाटा गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत सामील झाले त्यावेळेस देखील त्यांनी आपल्या मुलावर अन्याय होतोय आणि आमचा केसाने गळा कापला जातोय असे आरोप करून त्यांनी शिंदे साहेबांच्या शिवसेनेत ते सामील झाले आणि त्यानंतर आज सुद्धा ते भारतीय जनता पक्षावर अशा प्रकारचे आरोप जर करत असतील तर ते भाईंसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभनीय नक्कीच नाही असं त्या ठिकाणी आम्हाला वाटतं। आणि खरं तर आज संपूर्ण कोकणामध्ये नामदार रवींद्रजी चव्हाण साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब असतील, त्याचप्रमाणे महायुतीचे आमदार सन्माननीय योगेशदादा कदम या सगळ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने कोट्यवधी रुपयाची विकास कामे कोकणामध्ये केलेली आहेत आणि तेवढेच हजारो कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत। त्यामुळे असा विकसनशील दृष्टिकोन असणाऱ्या नेत्यावर आपण कोणत्या पातळीवर जाऊन टीका करतोय याचा भान महायुतीतल्या प्रत्येक घटकांनी किंवा प्रत्येक नेत्यांनी ठेवावं असं त्या ठिकाणी आम्हाला वाटतं। आणि एक सर्वसामान्य भाजपा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आमची स्पष्ट भूमिका अशी असेल की आमच्या नेत्यावर यापुढे मग ते महायुतीतले असतील किंवा महाआघाडीतले असतील कोणत्याही नेत्यांनी अशा प्रकारची केलेली टीका यापुढे भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता नक्कीच सहन करणार नाही।